नमस्कार. आज घडीला सांगली जिल्ह्यामध्ये बघतोय आपण की गोपीचंद पळकर साहेबांच्या विरोधात सर्व प्रस्थापित समाजातील नेते एकत्र आलेत. पण मला त्यांना एक सांगायचं आहे, ह्या प्रस्थापित मंडळींनी गोपीचंद पळकर साहेबांच्या भोवती एक चक्रव्यूह रचण्याचा एक कट आखलेला आहे. तर त्या प्रस्थापित मंडळींना मला सांगायचं आहे की गोपीचंद पळकर हे अभिमन्यू आहेत व ते चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना पूर्ण जाणून त्यांना त्याची जाणीव आहे, कसा भेदला जाईल व ते सर्वांना पुरून वरतील अशी मला 100% खात्री आहे. जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातले आपापसातले मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणलं, तसंच ह्या जिल्ह्यात गोपीचंद पळकर साहेबांनी संजय काका पाटील व विलासराव जगताप यांच्यातले राजकीय वैर मिटवून त्यांना एकत्रित आणलं. याबद्दल गोपीचंद पळकर साहेबांचा आभार मानायला पाहिजे. कारण विलासराव जगताप यांनी गेल्या लोकसभेला संजय काकांच्या विरोधात पूर्णपणे आघाडी करून त्यांच्या विरोधात जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करून त्यांचा पराभव करायला पूर्ण ताकद लावली होती. ते आज विलासराव जगताप आज एकत्र आलेत, संजय काका आणि विलासराव जगताप. याचं सगळं श्रेय पळकर साहेबांना जात आहे. तर या पाठीमागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळी विलासराव जगताप ह्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आले व त्यांनी सांगितलं की एका महिन्यामध्ये गोपीचंद पळकर साहेब किंवा प्रकाशनाथ शेंडगे साहेब की एका महिन्यात कसे काय निवडून येतात, तर मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही ह्या जत तालुक्यातील गरीब मराठा असेल, धनगर, लिंगायत, दलित ह्या समाजाचा तुम्ही अपमान करताय का? की त्यांनी मतं दिली आणि त्यांनी जर निवडून आणलं असेल तर तुम्हाला त्याचा पोटशूळ का उठतोय? जिल्ह्यामध्ये बहुजनांचा एखादा आमदार झाला, जर एखादा नेतृत्व करायला लागला तर ह्या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते व त्यांना तिथं कसं त्याला दाबला जाईल, त्याला कसं रोखलं जाईल यासाठी सगळं प्रयत्न होत आहेत. मग त्यासाठी प्रयत्न होऊन काय करायचं, तर त्याला जातीवादीचा शिक्का मारायचा. जर तुम्ही गोपीचंद पळकर साहेबांना जर जातीवादी म्हणता, ज्या गोपीचंद पळकरांनी प्रत्येक समाजातील नंदीवाली समाज असतील, राममुशी समाज असतील, लोणारी समाज असतील, धनगर, दलित, मुसलमान समाज ह्या प्रत्येक समाजातल्या माणसांनी नेतृत्व केलं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, जिल्हा बँकेत गेलं पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, पंचायत समिती सदस्य झाले पाहिजे, बाजार समितीत गेलं पाहिजे, अशी जर भावना जर व्यक्त केली असेल तर तुम्ही त्यांना जातीवादी ठरवता. म्हणजे तुमच्या व्याख्येत ती जर जातीवाद असेल तर ह्या कवठेमंकाळ